बघा आता दादू आम्ही बसलेलो नाश्ता करणार का दादू काय तेलकट काय जास्त दाखव काय पट मग कसं आहे मी मम्मीच्या घरी आणि ना मम्मी अजून आलीच नाही कारण की मम्मी मामाच्या घरी थांबली होती अजिंठ्याला गेली होती तर चला आता मम्मी घरी नाही आहे दादा आहे ना पण किती केलं तोडायला गेली होती तर बाई किती शेंगा केलं वाव मस्त आहे तरी तर मम्मी घरी नाही आहे तरी बघा किचनची कशी हाल झालेली आणि ते शिवली बहिणीचा फोटो तर बघा आता मस्त शेंगा केलेत ना मम्मीनं तोडून आणले तर खाते भारी आहे मस्त किती दारा आई बस द्यालो ना आम्ही गांधीला आई आली अशी बस स्टँडला पप्पाला जायचं आहे कामाला काय माहिती आज गाडी होती आज सुट्टी होती तर आता मग आज काम गाडी आली म्हणून पप्पाला जाणं पडन कंपनीला आज सुट्टी होती एक गाडी आली म्हणून पप्पाला कंपनीत जायचं मग उद्या तर पप्पाला सुट्टीच राहणार आहे हो की एक दिवस थोडी राहणार आहे आज सुट्टी होती तर गाडी नाही सगळे मला देखता हा सगळे तुम्हाला नमस्कार सर्वांना हर्षची मम्मी या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आम्ही सकाळी सकाळी रविवारीच 9 वाजेला डायरेक्ट 9 वाजेलाच आम्ही मम्मीच्या घरी पोहोचलो होतो इतक्या सकाळीच जायचं कारण असं आहे की आजी आजोबाचं पित्तरपाठाचा जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यात काय झालं तर मम्मी ना शनिवारी अजिंठ्याला गेली होती धम्मसलमध्ये तर मम्मीला खूप उशीर झाला होता तर मम्मी मामाच्या घरी थांबली होती आणि रविवारी सकाळी येणार होती मम्मी तर मम्मी यायच्या पहिलं मी अगोदर गेले होते तर म्हटलं मस्त मग चहा वगैरे झाला आमचा आणि त्यानंतर आहे ना इथे पोचा मारायला घेतला कारण की मम्मी येऊस तर म्हटलं आपण साफसफाई करून घेऊ आणि इतकी भयान परिस्थिती झाली होती ना मम्मीच्या किचनची तर ते आपण नाही का भाजी जर मीठ नाही टाकलं तर त्या भाजीला भाजीची चव लागत नाही तसंच असतं घराला घर पण जरी स्त्री घरात नसली ना तर खरंच तसंच असतं घराला घर पण नाही तर असं झाली होती मम्मीच्या किचनची हाल तर इथे ना मस्त आता किचनचं मस्त गॅस आणि किचन ओटा चांगला असा घासणीने वगैरे घासून घेतला आणि असा पाणी काढून देते आणि दादूने शूट केलाय दादू तो बडबड करत होता ना तर तो काही ना काही बडबड चालूच होती तो शूट करत होता आणि ना त्याच्या पप्पाला ना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं तर तो तुम्हाला सांगत होता पण त्याला काही एवढं व्यवस्थित सांगता येत नव्हतं त्याची बडबड चालू होती तर तो इथंही बडबड करत होता असं झालं तसं झालं तरी तर आता मी मस्त किचन मस्त क्लीन करून घेतलेलं आहे आणि इतकं छान वाटायला लागलं ना नंतर किचन साफसफाई करून घेतल्यावर आणि मी भाजींचे पण व्हिडिओ करायला आहे रेसिपीचे पण आहे ना दोनदा करून टाकेन जेणेकरून तुमचाही वेळ जास्त जाऊ नको म्हटलं आणि मोठा व्हिडिओ झाला असता तर मी 2 पार्ट टाकणार आहे तर तो दुसराही पार्ट येईल तोही नक्कीच बघा तर मस्त आता भाज्या करणार आहे मिक्स भाज्या तर आता इथे ना हर्षचे पप्पा चाललेत कामानिमित्त बाहेर त्यांना काम आलं होतं तर ते चालले तर त्यांच्यावर दादूने शूट घेतला तर एक खरंच दादूने शूट केलं ना तर मला एक मदतच झाली कारण की ना आपण घरातले कामं करायचे का शूट करायचं तर असं माझ्या दादूनं शूट केलेलं आहे तर आता दादूचे पप्पा चाललेत तर त्यानं मस्त व्हिडिओ केला मला खूप छान वाटलं आणि इथे ना जवळच गावापासून जवळच डोंगर आहे तरी बघा इथे झूम केलेला आहे आणि डोंगरावर आहे ना शापिरवली बाबाची मंदिर आहे दर्गाच आणि इतकं छान मंदिर आहे ना तर शनिवार रविवार असं ना आम्ही लहानपणी तर खरंच जायचो इतकी भारी आठवण असं मंदिर ते असं डोंगर बघितलं ना तर लहानपणीची आठवण येते तर अशा पद्धतीचं आहे चला मग आता इथे आजी आजोबाचा फोटो तर तुम्हाला तर माहीतच आहे इथे मम्मीने ना समोर हॉलमध्येच आई बाबांचा फोटो ठेवलेला आहे आणि इथे बघा तुम्हाला दादू आहे ना ते बैलाचं शिंग तुटलेलं आहे तर तो दाखवत होता तुम्हाला
तर चला मग आता जाऊ आपण किचनकडे. अरे ते ना फायनल मस्त किचन स्वच्छ करून घेतला. गॅस ते मस्त घासून वगैरे घेतलंय आणि मस्त क्लीन करून घेतलेलं आहे. आता लगेच स्वयंपाकाला लागायचंय. मग मी आता जवळपास आलीच असेल. तर चला मी थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. काम होतं ना आज सुट्टी देऊ द्या सुट्टी पप्पा. भेंड्याचे अंडे इथं डांग दादू व्यवस्थित करू दे. इथं टांग माझ्याकडे कर ना तू. बस. तर आता मी पीठ भिजून घेतलंय आणि त्यानंतर मस्त डांगर, चक्की, भेंडी, गव्हाची शेंग आणि दोडकं हे बघा आईनं आणलेलं इथं मस्त बाजार. पोथीचे पानं करायचे आणखी दीदीच्या बांगड्या. तर आता एवढं भाजी करून घेते. एवढं तेल दाखव मग ऐक. आता तर मी मिक्स भाजी करणार आहे. पुढे पण चालू करून